मी देवासाठी गोडाधोडाचा नैवेद्य केला होता. आता का केला होता हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच, पण त्या अगोदर मी ना स्वयंपाकाची तयारी केली तर सगळी. आणि स्वयंपाकाचा बेत ठरला होता वरण भात, भेंडीची भाजी आणि शिरा करायचा ठरला होता. आता त्याचं झालं असं की हे सगळं मी ना अचानकच ठरवलं आणि माझ्या मुलींना ना भेंडीची भाजी आणि वरण भात खूप आवडतं, तर म्हणलं चला तेच करावं. आणि थोडंसं देवासाठी म्हणलं आज नैवेद्य करते म्हणून गोड म्हणून काय करावं पटकन, तर चला म्हणलं शिरा करावं. त्यासाठी ते मी ना भेंडी चिरून घेतली उभी अशी व्यवस्थित. अगोदर चेक केले कारण बऱ्याच वेळा भेंडी वरून खूप छान दिसते पण आतून किडलेली दिसते. धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर चिरून घेतली. आणि त्यासाठी ना मी ते लसूण, टोमॅटो आणि मिरची पण चिरून घेतली. आणि अशी भेंडी ना खूप छान होती. त्यात मी कधी कधी कांदा पण टाकते, पण आज मी कांदा नाही टाकला. एवढं सगळं फक्त टाकलं होतं. त्यानंतर तेल गरम केलं, तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, मिरची लसूण छान असं लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर टोमॅटो टाकला, टोमॅटो थोडासा वितळल्यात नंतर भेंडी टाकून छान वर खाली हलवून घेतली, मीठ टाकलं आणि झाकण ठेवून शिजवली. ते झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर टाकली आणि इकडे तोपर्यंत भेंडी शिजती तोपर्यंत म्हणलं इकडे वरणाला फोडणी देऊ. तर वरण ना मी मस्त ब्राह्मण जसे बनवतात ना चिंच आणि गूळ घालून तसं वरण बनवलं होतं. तर वरणाला पण फोडणी दिली व्यवस्थित. अगोदर शिजवून घेतलं, छान हाटून घेतलं. आणि हाटलेलं वरण असलं ना त्यामध्ये मी ना तूर आणि मूग एकत्र करते, कारण तुरीच्या डाळीने ना मला पित्तासारखं होतं आणि थोडीशी पचायला जड जाते. मग मी कोथिंबीर घातली, थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला भेंडीच्या भाजीत आणि भेंडीची भाजी उतरून घेतली. त्यानंतर वरणाला छान उकळे आले, मग त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि वरणसुद्धा मी छान एक उकळे आल्यानंतर काढून घेतले. त्यानंतर म्हटलं चला इकडं गोडाचा शिरा करून घेऊया. तर शिरा पण मी व्यवस्थित म्हणलं अशा पद्धतीने तुम्ही एकदा शिरा बनवून घ्या, खूप छान होतो. तर त्याचं असं झालं ना की मी ना थोडासा कौल लावला होता, कारण मन ना माझं खूप विचलित होत होतं त्या एका गोष्टीसाठी. तर त्यासाठी मी ना स्वामींची कौल घेतला आणि तो कौल ना जसा मला पाहिजे होता तसा माझ्या साईडने झाला आणि ह्याचा मला ना खूप आनंद झाला होता. म्हणून मी आज स्वामींसाठी गोडाचं केलं होतं. कारण कसं आहे, ज्यावेळेस देव आपल्या पाठीशी असतो ना त्यावेळेस आपल्याला कुठल्याच गोष्टीची चिंता नसती आणि ती गोष्ट आपली होतीच मनासारखी. आणि स्वामी तर म्हणतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तसंच असतं, स्वामी तर माझ्या पाठीशी आहे. तर ह्याचा मला खूप आनंद झाला. आणि ही एक चांगली गोष्ट घडली काल माझ्यासोबत आणि आज माझ्याबरोबर ना भयानक अशा गोष्टी घडल्या. ते काय घडल्यात ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळलंच. पुन्हा भेटूया, चला बाय.